नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण उपवासाची मऊ लुसलुशीत जाळीदार अशी इडली तयार करणार आहोत. त्याचबरोबर डोसा आणि उपवासाची चटणी ही पण रेसिपी आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही बघू शकता इडली पत्राला बिलकुल अशी इडली आपली चिकटलेली नाही आहे. एकदम मऊ लुसलुशीत अशी ही इडली तयार होते. त्यासाठी आपण इथे एक बाऊल घेऊन त्या बाऊलमध्ये 1 वाटी भगर म्हणजेच वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. ज्या वाटीने आपण भगर घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा आपण भगरमध्ये टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपण एक 2 ते 3 वेळा पाण्याने भगर आणि साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ धुतल्यानंतर आपण साबुदाणा आणि भगर बुडेल इतपतच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 तास असंच ठेवून देणार आहोत. 4 ते 5 तासानंतर मस्त असा साबुदाणा फुललेला आहे आणि आपली भगर देखील भिजलेली आहे. आता आपण ह्यातलं पाणी काढून टाकूया. तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत असा हा साबुदाणा भिजलेला आहे. आता मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही भिजवलेली भगर काढून घेऊया आणि एकदम बारीक असं आपण हे वाटून घ्यायचं आहे. जसं आपण इडलीचं बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने हे बॅटर आपण तयार करून घेणार आहोत. वाटलेलं मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊया. मी इथं 2 बॅचमध्ये वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता जास्त पातळ असं हे बॅटर करायचं नाही आहे आणि रात्रभर आता मी हे झाकून असंच ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं पीठ फर्मेट झालेलं आहे. त्याला जाळी पडलेली आहे. आता मी हे हलवून घेते आणि यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हलवून घेऊया. इडली पात्र घेऊन इडली पात्राला आपण तेल लावून घ्यायचं आहे. आपण इडलीचं बॅटरमध्ये 1 पिंच सोडा टाकून घेत आहोत. पावसाळ्याचे दिवस आहेत. इडली आपली वातट होऊ नये त्यासाठी आपण इथं मऊ लुसलुशीत होण्यासाठी 1 पिंच खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून आपण इडली पात्रात बॅटर टाकून घेऊया. इडलीच्या कुकरला आपण ही इडली एक 15 मिनटं वाफवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण याच बॅटरपासून डोसा तयार करूया. त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याला तेल लावून किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्यावर हे बॅटर टाकून आपण हा डोसा पसरवून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त अशी हे डोशाला जाळी पडलेली आहे. पीठ फर्मेट करून घेतल्यामुळे एकदम मऊ लुसलुशीत डोसा आणि इडली होती. खाताना कडक किंवा वातट होत नाही. दिवसभर जरी म्हणलं तरीही इडली आणि डोसा मऊ राहतो. दोन्ही बाजूनी छान असे खरपूस डोसा भाजला की आपण हा काढून घेणार आहोत. आपला उपवासाचा डोसा तयार झालेला आहे. आता आपण इडली आणि डोशासाठी चटणी तयार करायला घेऊया. मिक्सरचं भांडं घेऊन याच्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे काढून घेणार आहोत. 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस, 1 हिरवी मिरची, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 इंच आलं टाकून
आपण सुरुवातीला पाणी न घालताच मिक्सरला वाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. आता मी इथं पाव वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपण मिक्सरला आता एकदम बारीक असे हे वाटून घ्यायचं आहे. आपली इडलीसाठी चटणी तयार झालेली आहे. आता आपण ह्याला तडका देऊन घेऊया. त्यासाठी तडका पॅन गॅसवर ठेवून यामध्ये 1 ते 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरे टाकून जिरे तडतडली की आपण हा तडका चटणीवर टाकून घेऊया. आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे. 15 मिनटं झालेली आहेत. आपली इडलीसुद्धा छान अशी शिजलेली असेल किंवा वाफवली असेल. आपण काढून पाहूया. मस्त अशी फुगलेली आहे. हाताला चिटकेत नसेल की आपली इडली तयार झालेली आहे. आता इडली पात्र आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्या इडल्या काढून घेणार आहोत. एक 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही इडली तयार झालेली आहे. बिलकुल इडली पात्राला चिकटलेली नाही आहे. एकदम मऊ, लुसलुशीत, जाळीदार अशा ह्या इडल्या तयार होतात. दिवसभर देखील ह्या मऊच राहतात. बिलकुल कडक किंवा वातट होत नाही. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपली उपवासाची इडली, डोसा आणि चटणी तयार झाली आहे.